नमस्कार आदरणीय मान्यवर, सन्माननीय अतिथी, प्रिय नागरिक आणि लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या या विशाल आणि स्वागतार्ह आकाशाखाली एकत्र आलो आहोत आणि माझे हृदय अभिमान, कृतज्ञ आणि पवित्र भूमीविषयी अतप्रेमाने भरून आले आहे। आज 1 मे 1960 रोजी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, बलिदानांनंतर आणि स्वप्नांनंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। एक अशी भूमी जिथे भाषेला, संस्कृतीला आणि एकतेच्या भावनेला एक नवी आणि शक्तिशाली अभिव्यक्ती मिळाली। आज 65 वर्षांनंतर आपण फक्त या प्रवासाचे साक्षीदार नाही, तर त्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत अध्याय आहोत। महाराष्ट्र हे फक्त एक नाव नाही, ती एक भावना आहे। ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गर्जना आहे, संत तुकारामांच्या अभंगाची मधुरता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची तीव्रता आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा आहे। ती अशा असंख्य ज्ञानोज्ञात योद्ध्यांची भूमी आहे, ज्यांनी एक स्वाभिमानी, प्रगत आणि मुक्त महाराष्ट्र स्वप्नात पाहिला। मित्रांनो, महाराष्ट्राने आपल्याला खूप काही दिलं आहे। संपन्न शेती, जागतिक दर्जाचे शिक्षण, भव्य उद्योग, समृद्ध साहित्य, कला, चित्रपट आणि एक अशी संस्कृती जी आपल्याला कष्ट करायला शिकवते, नम्र राहायला शिकवते आणि धैर्याने जगायला शिकवते। सह्याद्रीच्या दुखट किल्ल्यांपासून ते मुंबईच्या गजबजलेल्या गल्ली पर्यंत, विदर्भाच्या हिरव्यागार शेतांपासून ते कोकणाच्या रंगीबिरंगी किनाऱ्यांपर्यंत, या मातीच्या प्रत्येक अंक संघर्ष आणि शौर्याच्या कथा सांगतो। पण हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राची महानता फक्त त्याच्या इतिहासात नाही, ती आपल्या लोकांच्या मानसिकतेत आहे। आपल्या आणि माझ्या मनात जे मोठं स्वप्न पाहतात, जास्त मेहनत करतात आणि उंच भरारी घेतात, ती शेतकऱ्यांमध्ये आहे। जे उन्हाच्या तीव्रतेत शेती करतात, ती विद्यार्थ्यांमध्ये आहे। ती उज्ज्वल भविष्याच्या आशेने रात्र जगून अभ्यास करतात, ती कलाकारांमध्ये आहे जे आपल्या कथा रंगवतात आणि ती कामगारांमध्ये आहे जी आपल्याला अर्थव्यवस्थेची चाके फिरवत राहतात। महाराष्ट्र दिन 2025 साजरा करीत असताना आपण एक दृढ संकल्प करूया। आपण आपल्या वर्षांचा सन्मान फक्त आठवून नाही, तर त्यावर आधारित नवीन निर्माण करून करूया। आपण महाराष्ट्राला अशी भूमी ठेवू जिथे प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा आहे, जिथे प्रगती सर्वांसाठी आहे आणि जिथे स्वप्नांना कोणतीही सीमा नाही। आपण जातीच्या भेदभावाच्या पलीकडे जाऊन एकत्र राहू, कारण महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे विविधतेतील एकता। चला, ज्यांच्या त्यागामुळे या महान राज्याची उभारणी झाली, त्याचं स्मरण करून आपण हा संकल्प करूया की आपण पुढच्या पिढ्यांसाठी याहून महान असा महाराष्ट्र निर्माण करूया। माझा महाराष्ट्र, माझा अभिमान। जय महाराष्ट्र, जय हिंद।